नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. अण्णाजी दत्तो म्हणजे अनाजी पंत याला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायीशी दिलेलं होतं. या अनाजी पंताची पैदास, वैचारिक पैदास अजूनही या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. त्यातलाच एक म्हणजे प्रशांत कोरटकर. या नागपूरमध्ये राहणाऱ्या प्रशांत कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला. त्या फोन दरम्यान त्यांनी सावंत यांना शिवीगाळ तर केलीच केली, पण ते करत असताना तो संभाजी महाराजांविषयी चुकीचं बोलला. ते अय्याश होते असं त्यानं विधान केलं. आणि त्यापुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज जे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत, जे या महाराष्ट्राच्या पराक्रमाचं दुसरं नाव आहे, जे या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत, त्या शिवाजी महाराजांविषयी देखील त्यानं गरळ ओकली. शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण आहेत हे जेम्स लेनने सांगितलंय, हे तुम्ही का सांगत नाही? शिवाजी महाराज हे पळपुटे होते. भालजी पेंढारकर यांनी जर शिवाजी महाराजांना दाखवलं नसतं तर ते कोणाला कळले पण नसते. अशा प्रकारची अत्यंत चुकीची, अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत संतापजनक अशी जी काही वक्तव्य आहेत त्यानं या कॉल दरम्यान केली. तो सगळं हे जे काही बोलला त्याचं कॉल रेकॉर्डिंग शेवटी मी टाकणार आहेच. पण एक प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतो की या प्रशांत कोरटकर सारखी जी लोक आहेत त्यांचं असं काही बोलण्याचं धाडस नेमकं कोणामुळे होतं? आणि त्याचं उत्तर असं आहे की तो ज्या लोकांमध्ये वावरतोय, तो ज्या लोकांमध्ये फिरतोय, त्या लोकांमुळेच त्याच्यामध्ये धाडस निर्माण झालंय असं म्हणावं लागेल. आणि मग हे लोक कोण आहेत? तर याच्यामध्ये आहेत खुद्द देवेंद्र फडणवीस. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा त्याच्या डोक्यावर हात आहे का, हा पहिला प्रश्न याच्यातून निर्माण होतो. या कोरटकरने तरुण भारतमध्ये देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करणारी अशी जाहिरात पण दिलेली होती. याचे अजून कोणाबरोबर फोटो दिसतात तर पहा, जे.पी. नड्डा यांच्या बरोबर. जे.पी. नड्डा हे आता मंत्री आहेत आणि ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचा भाजपाल कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी यांच्या बरोबर पण फोटो आहेत. हे कोश्यारी तेच आहेत ज्यांनी महाराष्ट्रातल्या महापुरुषांविषयी सातत्याने अवमानजनक अशी वक्तव्य केलेली होती. त्याचबरोबर हे पहा, राजीव परुळेकर यांच्या ट्विट खाली त्यांना एक प्रतिक्रिया दिली आहे, वी आर प्राऊड ऑफ नथुराम गोडसे. म्हणजे नथुराम गोडसेचा मला अभिमान वाटतो असं वक्तव्य त्याने केलंय. त्याच्यामुळे आता हे लक्षात येईल की याची विचारधारा नेमकी कोणती आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचे राईट हँड समजले जाणारे मोहित कंबोज आणि हा प्रशांत कोरटकर यांचे कसे संबंध आहेत याची काही सेकंदाची ही क्लिप पहा. समझ लो बात है, लोगों ने हिंदुत्व का वोट है, सही बात है, सही बात है. हिंदू सब एक. आणि त्यामुळेच पहा, इतकं संतापजनक वक्तव्य कोरटकरनं केलेलं असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी साधा ट्विटरवरून त्याचा निषेध केलेला नाही. देवेंद्र फडणवीस तर जाऊ द्या, भाजपचा इतर कोणताही नेता, प्रवक्ता, आमदार, खासदार कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. बरं, या कोरटकरला इंद्रजित सावंत यांचा एवढा राग का यावा? कारण छावा चित्रपटामध्ये असं दाखवण्यात आलेलं की गणोजी शिर्के यांनी गद्दारी केली, त्यांनी मुघलांची हात मिळवणी केली आणि त्यामुळे संभाजी महाराज हे पकडले गेले. त्या सिनेमावरती प्रतिक्रिया देत असताना इंद्रजित सावंत यांनी एक समकालीन पुरावा दाखवला आणि नेमकी कोणी गद्दारी केली याची एक दुसरी जी वर्जन आहे किंवा सत्य जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. इंद्रजित सावंत यांनी नेमकं काय दाखवलं? एक सगळ्यात महत्वाचा पुरावा जो मिळालेला आहे तो, ज्याला आपण प्रथम दर्जाचा पुरावा म्हणतो, तो आहे फ्रान्सिस मार्टिन याची एक डायरी प्रकाशित झालेली आहे. आणि तो त्यावेळेला पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे, फ्रेंचांचा गव्हर्नर आहे. आणि त्याला संगमेश्वरच्या जवळ जे राजापूर ठिकाण आहे तिथं काउंटर होतं फ्रेंचांचं. ते खूप जवळ आहे संगमेश्वर आणि राजापूर, आपण बघितलं तर लक्षात येईल. तिथून त्याला बातम्या समजत होत्या स्वराज्यातल्या सगळ्या. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना फेब्रुवारीमध्ये पकडलंय आणि मार्चमध्येच त्यानं नोंद करून ठेवलेला आहे की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं. एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण सर कारकुनांनी मोगल जो सेनापती होता त्याच्याशी अगोदरच संधान बांधलेलं होतं की अँबुशमध्ये पकडून द्यायचं किंवा त्यांना किल करायचं, मारायचं, असा त्यांनी अगोदरच तो कट रचलेला होता. आता याच्यामध्ये कोण सर कारकुन सामील होते याचा थेट उल्लेख आपल्याला मिळत नाही, पण त्यावेळेचे जे ब्राह्मण सर कारकुन आहेत यांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत. आता ह्याच्यामध्ये अनेक महत्वाचा विषय आपल्याकडे येतोय की संगमेश्वर याचं देश कुलकर्णी पद आहे. संगमेश्वरचा जो भाग होता तो देश कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे आहे. म्हणजे त्यावेळेला अण्णाजी नव्हता पण त्याच्याकडे होतं. दुसरं, संगमेश्वर, खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णी पद हे सुद्धा या अण्णाजी दत्तोकडे आहे. आणि
अण्णाजीला हत्तीच्या पायी दिल्यामुळं त्याच्या बरोबरची जी मंडळी सगळी होती ती सगळीच सापडलेली नव्हती. आणि इतकं, आणि संगमेश्वरवर ज्यानं छापा टाकला शेख निजाम जो होता मुकरब खान, तो वसमत मधला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, त्याची जहागीर वसमतची आहे. आता परत ह्याचं लिंक अशी आपण लावू शकतो की वसमतचं कुलकर्णी पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं आणि तोच सगळा वसमतचा जो जहागीरदार आहे परत मोगलांकडचा तो शेख निजाम हाच परत संभाजी महाराजांच्यावर छापा टाकतो आणि संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो. आता ही सगळी लिंक जर आपण बघितली तर याच्यामध्ये जो मार्टिननं उल्लेख केलेला आहे तो प्रथम दर्जाचा आहे आणि त्यामुळं परत इतिहासाच्या अभ्यासाची नवीन द्वारं जी आहेत ती खुली झालेली आहेत. की ज्या पद्धतीनं मार्टिन सांगतोय की हा कट झाला, कारस्थान झालं आणि लगेचच त्याला महिन्याभरामध्ये इंटेलिजन्स मिळाला. हा इंटेलिजन्स आहे की संभाजी महाराजांच्या विरुद्ध एक मोठा कट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सरकारकून होते ते सामील होते. इंद्रजित सावंत हे जर चुकीचं बोलत असतील तर त्यांच्या तोंडावरती पुरावे या कोरटकरला फेकता आले असते, परंतु तसे पुरावे नाहीत आणि म्हणूनच आता आमची सत्ता आहे, जणू काही पेशवाई पुन्हा एकदा आलेली आहे, अशा आविर्भावामध्ये त्यानं इंद्रजित सावंत यांना तर शिवीगाळ केलेलीच आहे, परंतु त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचं धाडसही केलेलं आहे. तो नेमका छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलला याची ही क्लिप ऐका. म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही. कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधला अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही असाल ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत. तो जो रेफरन्स कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना. सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ती घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा. ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा कोणतं एबीपी कोणतं चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना. तुम्ही लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं
काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. ए चिवतिया मादर चोट, ए, हॅलो मादर चोदा, हा तुझ्या बँचो साले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. ब्राह्मणाला बोलशील ना बँचो तुझी गाड मारून टाकील, लक्षात ठेव. तुझ्या पोलिसाला येऊन माहीत मादर चोदा. ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशु गाडीत घुसवील मादर चोदा, लक्षात ठेव. याच्यानंतर ब्राह्मणाला तुला स्क्रीन मारील. बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला. तुम्ही साले मादरचोद लोक आहे. तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो. तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही. ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून मादरचोद तुम्ही लोक आहे साले हरामखोर. सांगितलं तुझे काय बोललाय भोसडीचे हो. तुम्ही काय करता? अरे मूर्खा, इतिहास काय, कोणता इतिहासकार आहे भ्यांचोद तू? तुझ्या घरातील मारील मादरचोद. तू जास्त करू नको. ब्राह्मणाबद्दल ज्या बोलशी ज्या लक्षात ठेव. हा तुझा फायनल कॉल आहे. याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना ब्राह्मणाबद्दल काही जाहीर काय तुला सांगतो. कोण बामण आणि कुठली काय असली उडवते संभाजीराजाने. अरे संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तला. तुला हत्तीच्या पायी द्यायचो साल्या हरामखोरा. दी की काय सांगतो? संभाजी महाराज मारलं माझा हत्तीच्या पायी देऊन मारलं संभाजीराजाने आमच्या तुझ्या हन्नाजी दत्तला. तुझी लायकी कळते. उद्या भेटू. काय भेटू तू सांगतो साला भारत. ओके सांगतो तू हरामखोरा. मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात. तुझ्यावर संस्कार आहेत ना ते तुझे पेशवाईचे. तू लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? चिवतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला? तुझ्या बाबासाहेब पुरंदरेने काय लिहिलं इतिहास ते वाच पहिले. तुला बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे. तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. तुला पेंढारकरबद्दल प्रॉब्लेम आहे. अरे त्या पेंढारकरनंच संभाजी महाराजांची बदनामी केली. मोहित्यांची मंजुळात स्वरातांची कमला पिक्चर काढून. तू सांगू नको. तेव्हा केलं ना. तेव्हा काय नाही केलं तुम्ही? तुम्ही कुठे केलं होते? त्याला तू करायचं होतं ना. शिर्के ब्राह्मण होता का? संभाजी महाराजांना फसवणारा शिर्के कोणता ब्राह्मण होता का? हरामखोरा. बघ लई शहाणा आहेस. तिथं नागपूरमध्ये तुझ्या मायाची साल्या हरामखोर. बघ तुला तुझ्या शिव्या दिल्यास की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय. काय माझ्यावरती संस्कार नाही. तुझे संस्कार ते आहेत. आई बहिण शिव्या द्यायचे काय सगळे शिव्या काटू काटू तुम्ही मोठे झाले भोसडीचे. ए शहाणा तुझा ब्राह्मणाचे पाय चाटू चाटू मोठे झाले तुम्ही. तुम्ही काय सांगता?